तर हॅलो आणि वेलकम बॅक गाईज. तर परत एक नवीन राईडची सुरुवात होणार आहे. ऍक्च्युली आता मी सगळं तयारी करतो. आता रात्रीचे 10:30 झाले. मी आणि अभि उद्या एका नवीन राईडसाठी चाललोय. जास्त मोठी राईड नाहीये, पण जे डेस्टिनेशन आहे ना ते आमच्यासाठी नवीन आहे आणि एक वेगळी गोष्ट आम्ही ट्राय करणार आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर पण केली आहे, बट तेव्हा आम्ही त्या गोष्टीसाठी नव्हतो गेलो. या टाइमला आम्ही स्पेशली त्या गोष्टीसाठी चाललोय. सो माझी तयारी चालू आहे. गाडीमध्ये थोडं सामान ठेवायचं आणि जॅकेट वगैरे मी काढून ठेवलंय. आता मी झोपतो आणि तुम्हाला उद्या सकाळी भेटतो डिरेक्ट. तर सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 5:30 पावणे 6 झाले. ऍक्च्युली 6 पर्यंत भेटायचं आमचं चालू आहे मीटअप पॉईंटला. बघू आता मी इथून निघतो. ऑलमोस्ट सगळं झालंय. जॅकेट घातलं मी. पोलस्टार मगाशीच केली आहे गाडी आणि काल रात्री सामान गाडीमध्ये टाकलेलं. ते सगळं झालंय. आता मी निघतो एक 5 मिनिटात. बरं. तर एक्झॅक्ट 6:24 झाले. मी टाईमवरच होतो, पण अगदी थोडंसं लेट होतं, त्यामुळे तो मला लेट नाही. तर मला त्यांनी मेसेज केला तसंच मी निघालो, पण तो अजून आला नाही मीटअप पॉईंटवरती. तो येईल एक 5-10 मिनिटांमध्ये. मग आम्ही निघू. आणि फायनली अभि आला आहे. 10 मिनिटं तरी झाले लेट, पण ठीक आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आम्ही दोघांनी पण बॅग नाही कॅरी केली आहे. मी पण माझं सामान आत ठेवलं आहे आणि अभिराजनी पण सामान माझ्या डिक्कीतच ठेवलं आहे. तो बॅग घ्यायची गरज नाही लागली, कारण मग बॅग वगैरे घेतली की तिथे भिजत वगैरे राहते, म्हणून आम्ही बॅग नाही घेतो. तर आमचं प्लॅन ऑफ ॲक्शन असं आहे की आम्ही तरी चेंबूरला डेव्हलप करू आणि मग पुढे डिसाईड करू की कसं करायचं आहे. 3-4 मिनटं पुढे ठेवली. तर 7:05 झाले बरोबर. आम्ही चेंबूरला डेव्हलप केलं आहे. दोघांनी फुल केलं आहे. मोस्ट प्रॉबेबली मी तरी परत रिटर्न येईल किंवा मग टाकायला लागेल थोडंसं. आणि आता डिरेक्ट पुढे थांबूया. आता डायरेक्ट नाश्ता करायला थांबूया ना, चौकच्या पुढेच थांबूया. हा चालेल. किंवा मग वरच बघू डायरेक्ट. बघू. थंडायला बघू. थोडं व्ह्यू मध्ये खाऊया. तुम्ही राईडचं डेस्टिनेशन सांगितलं नव्हतं, आता थोडं रिव्हील झालं आहे. थंडायचं पण आम्ही थोडंसं पुढे जाणार आहे. लोणावळ्याला नाही जाणार आहे. लोणावळ्याच्या अगोदर आम्ही थंडायच्या मध्ये. तुम्ही गेस्ट करा आम्ही पोहोचेपर्यंत. तर आम्ही आता शेडूम टोल नाक्याला थांबलो आहे. आम्हाला तिथे आम्ही थांबलेलो, म्हणजे पेट्रोल झाल्यानंतर आम्ही थांबलेलो. त्यानंतर परत जोरात पाऊस लागला. आम्ही तिथे थांबलेलो तेव्हा आम्ही मीडियम आउट काढून ठेवला, कारण जोरात पाऊस वाटलेलंच. तर आता आम्ही शेडूमला थांबलो. इकडे मस्त मेंदूवडा आणि इडली खाल्ली आहे. आणि आता बघू, पाऊस आहे अजून आहे, तर बारीक बारीक आहे. तर आता सध्याचा प्लॅन असा आहे की आम्ही डिरेक्टली राजमाचीलाच जाऊ. म्हणजे सांगितलं नव्हतं, आम्ही चाललो राजमाचीला ऑफरोड करायला. आता फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की तिकडे एक्स्ट्रीम ऑफरोड आहे, म्हणजे खूप टायर अर्धा पूर्ण चिखलात जातो. तर जास्तच एक्स्ट्रीम असेल ना तर आम्ही अवॉइड करू आणि मग आम्ही युटर्न मारू आणि मग जेवून आम्ही परत रिटर्न निघू. आम्ही आता जस्ट पोचलो लोणावळ्याला. 10 वाजलेत आणि जसं तो ब्रिज चढून वर आलं ना त्यावरून थंडी वाजायला लागली. आणि इथे कम्प्लीट फॉग आहे, काय दिसत नाही. विजिबिलिटी पण हार्डली ना 5-7 मीटरचीच आहे, जास्त नाही आहे.
आणि गाड्या पण बरेच लोक आले. वीकेंड आहे ना, फ्रायडे आहे ना, तर बरेच रायडर पण दिसत आम्हाला. बघू अजून इथून दीड तास आहे, कारण म्हणजे ऑफरोड आहे ना त्याला 1 तास लागणार आहे. 10 किलोमीटरचा ऑफरोड आहे, त्याला प्रॉपर 1 तास लागणार आहे. जो ऑफरोड सुरू झालं आहे. पहिले 2-3 किलोमीटर चांगला रस्ता होता, पण नंतर मग गाव जसं संपलं त्यानंतर पूर्ण ऑफरोड सुरू झालं आहे. जस्ट सुरू झालं त्याला एक जागा दिसली, तर मग आम्ही विचार केला की इकडे एक फोटो काढू. मग एक फोटो काढल्याने आता परत चाललोय ऑफरोड करायला. रिस्की जागा आहे, फ्लो जोरात आहे इथे खूप आहे. भाई खतरनाक ऑफरोड है. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one. नाही तिथून नाही, इथून असं यायचं आहे, इथपर्यंत यायचं आहे. मग इथून असं थोडंसं जात आहे. आता मला फील झालं दोन्ही पायांमध्ये, इथे गेलं पाणी आतमध्ये. ती इलेक्ट्रिकल टेप लावली रे मी. विचारताना का रे अरे पुढून आला ना, तिथून आवाज आला रे कसला तरी खाडकरला. कुठला तर आम्ही ऑलमोस्ट आलो आहे. इथे आल्यावरती हा बोर्ड दिसला आणि मंदिर दिसलं, राजमार्गची बॉर्डर फोर्टिफिकेशन. म्हणजे इथूनच चालू होत असेल फोर्ट. आणि इथेच एकदम डेंजरवाला ऑफरोड होता. मगाशी इथे अभि अडकलेला, कारण इथे गाडी पूर्ण नाचते मागून पुढून, पूर्ण अशी ना ड्रिफ्ट होते नुसती, कारण चिखलात पूर्ण टायर जातो आतमध्ये. तेवढं हे तर एवढं करत करत आम्ही आलोय पुढे. कुठली बाईक तर दिसली ना आम्हाला इथे पुढे, मागे बरंच होत्या पण इथे बाईक नाही दिसलं तेवढा. बघू आम्ही अजून थोडं पुढे जाऊ. अजून जिथून ट्रेक चालवतो त्या थोडंसं पुढे आहे, मग तिकडे जाऊन काय चहा वगैरे पिऊ आणि मग परत रिटर्न जाऊ. आता आम्हाला हे 10 किलोमीटर करायला 1.5 तासाच्या वर लागलं, तर परत जायला 1.5 तास लागतील आम्हाला. आपण थांबत चाललो ना. हां हां पाठवलं ना. आई शपथ. मला वाटलं की मागचा टायरचा बोलतोय तू. मी मागचा टायर कन्सिडर करतोय. अरे मी पुढून गाडी खाली.
आम्ही ऑलमोस्ट इकडे आलो आहे. तिथून पुढे जिथून ट्रेक चालू होतो ते पुढे अजून 2 किलोमीटर आहे. तर आम्ही नाही जातो पुढे, कारण पुढे बराच ऑफ रोड आहे आणि जास्त रिस्क नाही घ्यायची, कारण इथून परत बाहेर जायचं. तर चुकून गाडी बंद पडली कुठली पण, तिथून बाहेर जायचं म्हणजे खूप त्रास आहे. कुठली RSA वाली गाडी पण आत नाही येऊ शकत आणि इथून टोचन मारून येणं तर इम्पॉसिबल आहे, कारण चिखलात अडकतंय गाडी. आम्ही डिसिजन घेतलं की इथून आम्ही रिटर्न जातो, कारण ऑलरेडी 12 वाजले, 12:30 होत आले असते आता. मग आम्हाला अजून 1-1.5 तास तरी बाहेर जायला लागेल आणि मग त्यानंतर मग घरचा प्रवास चालू करू. आणि इथे आम्ही थांबवली आहे. इथून राजमाची फोर्ट दिसतोय, हे ब्लॅक थोडंसं क्लाउडच्या मागे दिसतं, ते राजमाची फोर्ट आहे. इथून एक फोटो काढला आम्ही आणि आता निघू परत. फुल भिजलोय, गार वाजतंय पण मजा येते. हां, ऑफरोडला काय, ऑफरोडची कशी मजा आली? ऑफरोडला मजा आली. चिखलामध्ये गाडीची घसरत होती ना, मागचा टायर बाजूला यायचा, पुढचा टायर अशी गाडी बागा झालेली, गाडी बागासारखी जात होती एक साईडला. हे चिक्कल, गाडीवरती चिक्कल बघू शकतो किती आहे. तर आम्ही मगाशी इथे येऊन थांबलेलो. इथून या साईडला कातळदराचा व्ह्यू पॉईंट आहे, इथे आम्ही गाडी थांबवलेली. इथे मस्त मॅगी खाल्ली, चाय पियालो. तर कधी राजमाचीला आलात तर या भावाकडे आपल्या शुभम आहे नाव त्याचं, मस्त होतं. मॅगी पण मस्त होती, चहा पण मस्त होता. तर थोडं राजमाची गाव आहे ते इथून 15 मिनिटं चालत अजून, त्या जस्ट अगोदर आहे. तुम्हाला जाताना दिसेल लेफ्ट साईड. भंडारदऱ्याची ट्रिप आमची आत्ताच झाली. तर आम्ही लोणावळ्यावरून जेव्हा पण पास होतो ना, तर या ब्रिजकडे आम्ही थांबतो, कारण इथून मस्त व्ह्यू असतो, पूर्ण खोपोली सिटीचा व्ह्यू भेटतो आणि मस्त हवा चालत असते. आणि चाय, वडा वगैरे मस्त भेटतो इथे. इथे शंकराचं मंदिर आहे, त्याला लागूनच ही टपरी आहे. त्या टपरीकडे मस्त वडा भेटतो, म्हणजे याच टपरीला आम्ही मोस्टली थांबायला बघतो. तर आम्ही इथे चौक फाट्याला थांबलोय जेवायला. चिकन लपेटा आणि नान मागवलं. आता ते जेवण आम्ही निघू परत घरी जायला. तर आम्ही आता वाशी टोल क्रॉस करून थांबलो इथे पुढे. जरा बॉडी दुखत होती म्हणून थांबलोय. तिथून पुढे एक फक्त मला फ्यूल टाकायचं आहे, तेवढं एक पेट्रोलसाठी एक ब्रेक घेऊ, त्यानंतर आम्ही डिरेक्ट घरी जाऊ. मला अजून 45 मिनिट दाखवत आहे. एवढं काय ट्रॅफिक आहे काय माहिती आहे मुंबईमध्ये. तो फायनली आम्ही घरी आलो आहे. आता 8 झाले. आम्हाला जेवल्यापासून आम्हाला प्रॉपर 2 तास लागले इथे येईपर्यंत. आणि फायनली राईड संपली आहे. आणि आता एक मोठी राईड म्हणजे 4-5 दिवसांची राईड घेऊन येणार आहे. 2 आठवड्यानंतर आम्ही त्या राईडसाठी निघणार आहे. डेस्टिनेशन आता काही रिव्हील नाही करणार, जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आम्ही रिव्हील करू. चल भाई, भेटू फायनली एंड ऑफ द राईड. हां, संडेला भेटायचं आहे. बघू. हां, प्लॅनिंग प्लॉटिंग.